Hello everyone. In previous part we had discussed about in detail principle and procedure as per the manual of limit test for arsenic. Okay, so in that second part we will study that your questions which are there in your manual, in your PC manual under the limit test for arsenic. So we had already seen that limit test for arsenic, it's a semi quantitative determination, and there will be a formation of arsine gas. Then arsine gas then react with this mercury chloride paper and it produces the yellow stain. Then trivalent arsenic, it convert to arsenious acid. Pentavalent arsenic, it convert into arsenic acid. Then we had seen reducing agent stannous chloride सोबत रिॲक्शन होते and it converts into pentavalent arsenic acid into trivalent arsenious acid. Then arsine गॅसचं फॉर्मेशन होतं on this arsine gas दॅट ट्यूबमधून त्या पास होतो, तो मर्क्युरी क्लोराईड सोबत रिॲक्ट होतो अँड येल्लो कलरचा स्टेन प्रोड्यूस करत असतो तिथे. देन आफ्टर दॅट वी आर कम्पेअरिंग दॅट बोथ द स्टेन, दोन्ही स्टेन आपण तिथे कम्पेअर करत असतो. ओके, सो दॅट इफ यू हॅड नॉट लिसन माय प्रिव्हियस व्हिडिओ, ओके, देन गो इन द प्लेलिस्ट. जो प्रिव्हियस माझा जो व्हिडिओ आहे लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक पार्ट 1, तो आधी तुम्ही व्यवस्थित ऐका. देन नेक्स्ट हा पार्ट आहे तो तुम्ही ऐका. ओके, सो वी विल टुडेज व्हिडिओ वी विल स्टडी दॅट क्वेश्चन्स अँड आन्सर्स विच आर देअर इन युअर लॅब मॅन्युअल ऑफ द PC1 ॲज मीन्स MSBTचा, तुमचा MSBTचा ते काय असतो सिलेबस असतो. सो लॅब मॅन्युअलमध्ये तुमच्या जे क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सो इन दॅट फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द रोल ऑफ स्टॅनस क्लोराईड इन आर्सेनिक लिमिट टेस्ट. स्टॅनस क्लोराईड जे यूज केलं जातं त्याचा रोल काय आहे आर्सेनिक लिमिट टेस्टमध्ये. सो आपण ह्याच्यामध्ये सुद्धा बघितलं होतं की दॅट प्रेझन्स ऑफ द स्मॉल क्वांटिटी ऑफ दिस स्टॅनस क्लोराईड इन हायड्रोक्लोरिक ॲसिड इट एन्श्युअर्स रॅपिड रिॲक्शन बिटवीन द ॲसिड आणि झिंक. झिंकमध्ये ग्रॅन्युलेटेड झिंकमध्ये आणि ॲसिडमध्ये काय होते, रॅपिड रिॲक्शन होते अँड देर इज अ स्टेडी इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन इव्हॉल्व होतं. नेसंट हायड्रोजन तिथे काय होत असतो, इव्हॉल्व होत असतो. देन सी दिस झिंक मीन्स प्युअर झिंक इज नॉट व्हेरी रिॲक्टिव्ह टुवर्ड्स हायड्रोक्लोरिक ॲसिड. फक्त जर झिंक घेतलं तर झिंक हे काय नाही आहे, असं रिॲक्टिव्ह नाही आहे HCl सोबत, हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत. सो हिअर स्टॅनस क्लोराईड ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट. आपण प्रिन्सिपलमध्ये सुद्धा बघितलं होतं दॅट इट मीन्स देर इज अ रिमूवल. सॉरी, सो आपण काय बघितलं होतं की तो स्टॅनस क्लोराईड आहे, इट्स ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट्स ऑल्सो. इट कन्व्हर्ट्स सो दॅट इट्स कन्व्हर्ट्स दॅट पेंटाव्हॅलंट आर्सेनिक ॲसिड इन टू द ट्रायव्हॅलंट स्टेट. मीन्स दॅट प्युअर झिंक इज नॉट सो रिॲक्टिव्ह विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड, सो वी आर युझिंग स्टॅनस क्लोराईड. सो स्टॅनस क्लोराईड इट्स ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट हिअर अँड इट कन्वर्ट सो दॅट पेंटाव्हॅलंट आर्सेनिक रिड्युसिंग एजंट. So pentavalent arsenic is reduced to trivalent state. Trivalent arsenic ह्याच्यामध्ये काय होतो, तो प्रोड्यूस होतो. Then this presence of small quantity of the tin salt increases the reaction rate by the formation of localized spots of SN or zinc electrolyte कपल. तिथे इलेक्ट्रोलायटिक कपल्स तिथे फॉर्म होतं. मीन्स टीन सॉल्ट, SN टीन सॉल्ट आहे ते काय होतं, रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतं. रिॲक्शनचा रेट कसा इन्क्रीज होतो, तिथे काय फॉर्म होतं, लोकलाइज स्पॉट ऑफ द SN मीन्स स्टॅनस और झिंकचं तिथे फॉर्म हे होतं आणि तिथे इलेक्ट्रोलायटिक कपल तिथे फॉर्म होतं. ओके, आणि रिॲक्शनचा रेट आहे तो इन्क्रीज होतो. हा रोल झाला स्टॅनस क्लोराईडचा. काय काय लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये, स्टॅनस क्लोराईड हे काय आहे, इट्स अ रिड्युसिंग एजंट आहे. सो बिईंग अ रिड्युसिंग एजंट इट रिड्युसेस पेंटाव्हॅलंट आर्सेनिक ॲसिड इंटू ट्रायव्हॅलंट आर्सेनियस ॲसिड. Okay, it's very important. Then this pure zinc is not very reactive towards the hydrochloric acid, so stannous chloride
it acts as a reducing agent here. Then due to this presence of stannous chloride in hydrochloric acid, there is a rapid reaction between the acid and zinc. acid आणि झिंक मध्ये काय होते, रॅपिड रिॲक्शन होते अँड देर इज अ स्टडी इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन. ओके, सो हे काय झाला, दिस इज द रोल ऑफ स्टॅनस क्लोराईड इन आर्सेनिक लिमिट टेस्ट. हा रोल झाला स्टॅनस क्लोराईडचा आर्सेनिक लिमिट टेस्टमध्ये. हा फर्स्ट क्वेश्चन झाला तुमचा. देन सेकंड क्वेश्चन काय विचारला आहे, हाऊ नेसंट हायड्रोजन इज प्रोड्यूस इन लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक. means that hydrogen is the steady evolution of the hydrogen gas. So we had already seen in the principle that nascent hydrogen is produced in the limit test of arsenic by the action of स्टॅनेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑन अर्साईन फ्री ग्रॅन्युलेटेड झिंक. आपण झिंक वापरतो, ग्रॅन्युलेटेड फॉर्ममध्ये वापरतो. आणि आपण पहिल्यांदाच बघितलं की दॅट ऑल सोल्युशन्स ऑर ऑल रिएजंट्स विच वी आर यूजिंग दॅट शुड बी फ्री फ्रॉम आर्साईन इम्प्युरिटी, दॅट शुड बी फ्री फ्रॉम आर्सेनिक इम्प्युरिटी. ते सगळे रिएजंट आर्सेनिक इम्प्युरिटीपासून काय असले पाहिजेत, फ्री असले पाहिजेत. सो इथे नेसंट हायड्रोजन जो काही प्रोड्यूस होतो ह्या लिमिट टेस्टमध्ये आर्सेनिकच्या बाय द ॲक्शन ऑफ स्टॅनेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑन अर्साईन फ्री ग्रॅन्युलेटेड झिंक. मग काय कसा फॉर्म होतो तो, कोणाची ॲक्शन होते, स्टॅनेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडची. कोणासोबत रिॲक्शन होते, झिंकसोबत, ग्रॅन्युलेटेड झिंकसोबत. अँड दॅट झिंक इज द अर्साईन फ्री असते, फ्री असतो तो. आलं लक्षामध्ये. जर तुम्ही पार्ट व्यवस्थित ऐकला असेल, प्रिन्सिपल जे डिस्कस केलेलं आहे आर्सेनचं, ते तुम्ही फर्स्ट व्यवस्थित जर ऐकलं असेल तर तुम्हाला हा सेकंड पार्ट जो आहे क्वेश्चन्स आणि आन्सर ते तुम्हाला समजतील. देन अशा प्रकारे काय होतो, तो नेसंट हायड्रोजन फॉर्म होतो. कसा फॉर्म होतो, कोणाची रिॲक्शन होते, स्टॅनेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडची झिंकसोबत रिॲक्शन होते. देन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट इज द रोल ऑफ झिंक अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड इन द लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक. झिंक आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचा रोल काय आहे. सो आता ॲसिड जे काही आहे, सो दॅट ॲसिड कन्व्हर्ट्स काय करतं, ह्याच्यामध्ये ॲसिड कन्व्हर्ट्स द पेंटाव्हॅलंट आर्सेनिक इम्प्युरिटी इंटू आर्सेनिक ॲसिड अँड ट्रायव्हॅलंट आर्सेनिक इम्प्युरिटी इंटू आर्सेनियस ॲसिड. ॲसिडच्या ह्याच्यामध्ये काय होतं, मीन्स ड्यू टू दिस प्रेझेंट ऑफ दिस ॲसिड स्टॅनेटेड ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते. त्याच्यामुळे काय होतं, पहिलं ॲसिड कन्व्हर्ट काय करतं, पेंटाव्हॅलंट आर्सेनिक इम्प्युरिटी इंटू आर्सेनिक ॲसिडमध्ये. पेंटाव्हॅलंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर आर्सेनिक इम्प्युरिटी आहे ते आर्सेनियस ॲसिडमध्ये म्हणजे ट्रायव्हॅलंटमध्ये. आणि ट्रायव्हॅलंट आर्सेनिक इम्प्युरिटी इंटू आर्सेनियस ॲसिड. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहे ती मीन्स ट्रायव्हॅलंट. पहिल्या ह्याच्यामध्ये प्रिन्सिपलमध्ये बघितलं होतं, ट्रायव्हॅलंट आर्सेनिक इम्प्युरिटी इंटू आर्सेनियस ॲसिड. त्याचं काय होत असतं, तर कन्व्हर्जन त्याच्यामध्ये होत असतं. सो हे काय झालं, ॲसिडचं कन्व्हर्जन झालं. ॲसिड कन्व्हर्ट करतो पेंटाव्हॅलंट आर्सेनिक इम्प्युरिटी इंटू आर्सेनिक ॲसिड अँड ट्रायव्हॅलंट आर्सेनिक इम्प्युरिटी इंटू आर्सेनियस ॲसिड. झालं हे. देन हा रोल झाला कसला, ॲसिडचा रोल झाला. व्हेरी सिम्पल आहे. कन्व्हर्जन कशाचं होतं, पेंटाव्हॅलंट आर्सेनिक इम्प्युरिटी इंटू आर्सेनिक ॲसिड आणि ट्रायव्हॅलंट आर्सेनिक इम्प्युरिटी इंटू आर्सेनियस ॲसिड. व्हेरी सिम्पल आहे. आणि झिंक अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड रिॲक्ट विथ इच अदर अँड टू प्रोड्यूस नेसंट हायड्रोजन. आता झिंकचा आपल्याला रोल विचारला आहे. सो झिंक आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे हे एकमेकांसोबत रिॲक्ट होत असतात. दिस झिंक अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड दे रिॲक्ट विथ इच अदर अँड दे प्रोड्यूस द नेसंट हायड्रोजन. नेसंट हायड्रोजन तिथे प्रोड्यूस करत असतात. मीन्स तिथे ही जी रिॲक्शन आहे झिंक Zn प्लस HCl दॅट यू हॅव टू राईट डाऊन ZnCl टू झिंक क्लोराईड प्लस H2 मीन्स
नेसंट हायड्रोजन प्रोड्यूस करत असतात. हे काय झाले, त्याचे रोल झाले दोघांचे, ॲसिडचा आणि काय झाला, झिंकचा. झिंकचा काय आहे, झिंक आणि ॲसिड एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि प्रोड्यूस काय करतात, नेसंट हायड्रोजन प्रोड्यूस करतात, की हाच नेसंट हायड्रोजन पुढे आर्सेन गॅसच्या फॉर्मेशनसाठी नेसेसरी असतो. अँड ॲसिड कन्वर्ट्स व्हॉट, pentavalent arsenic impurity into arsenic acid and trivalent arsenic impurity into arsenous acid. ओके, मीन्स प्रिन्सिपलचा जो फर्स्ट पॉईंट आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचा आहे. हा झाला रोल. अंडरस्टूड. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, how do you identify the arsenic impurities present in the given sample? आर्सेनिकची इम्प्युरिटी, आता आपण लिमिट टेस्ट परफॉर्म करतो आहे. सो आर्सेनिकची इम्प्युरिटी तुम्ही कशी आयडेंटिफाय कराल ते तुम्हाला विचारलेलं आहे. सो आता लिमिट टेस्टमध्ये तुम्ही काय करताय, अगोदर पण तुम्ही लिमिट टेस्ट परफॉर्म केलेले आहेत. इन दॅट व्हॉट यू आर ऑब्झर्विंग, स्टेन प्रोड्यूस्ड बाय द टेस्ट सोल्युशन, टेस्ट इज कम्पेअर विथ दॅट स्टेन प्रोड्यूस्ड बाय द स्टँडर्ड. सो जर टेस्टचा तुमचा जो स्टेन आहे इज लेस इंटेन्स आला, देन दॅट पासेस द टेस्ट. सिमिलरली दिस applies here only, means we can identify that arsenic impurities by comparing the intensity of yellow stain produced by the test sample, yellow stain produced by the test sample and standard solution. yellow stain produce करत असतो इथे. सो तो काय करायचा, आपण त्याची इंटेन्सिटी काय करायची असते, कम्पेअर करायची असते टेस्टची आणि स्टँडर्डची. So what you are doing here, that is yellow stain produced by the standard solution is compare with the test sample. Very simple. Stain काय करायचा, compare करायचा असतो. Okay, then next, fifth question, write the principle involved in arsenic limit test. So in our previous part in detail we had learned the principle. आपल्या प्रिव्हियस पार्टमध्ये स्टार्टिंग फ्रॉम प्रपोजिशन 1 टू प्रपोजिशन 6 including all points and chemical reactions involved in it. So same as it is you have to write down as per the जर्नलमध्ये आहे तसं तुम्हाला सेम प्रिन्सिपल. टोटल त्याचे 6 पॉईंट्स आहेत, प्रपोजिशन 1 to 6 हे सगळे तुम्हाला लिहायचे आहेत. देन नेक्स्ट, write the role of mercury chloride paper. Mercury chloride paper we are using and we are observing a yellow stain here. So what is the role of that mercury chloride paper? We had seen there is a formation of the arsine gas. So that mercury chloride is react with the arsine gas and it produce the yellow color. So mercury chloride, what is its role? Mercury chloride reacts with arsine gas ASH3 and produce a yellow stain. आणि yellow stain तिथे काय करत असतो, तो प्रोड्यूस करत असतो. सो आर्साइन गॅस ASH3 प्लस मर्क्युरी क्लोराईड HgCl2, मर्क्युरी क्लोराईड HgCl2 आपण प्रिन्सिपलमध्ये सुद्धा हे डिस्कस केलेलं आहे. आणि इथे बघू शकता ही जी रिॲक्शन आहे ASH2 प्लस ट्वाईस HCl, येल्लो स्टेन तिथे काय होत असतो तर फॉर्म होत असतो. ओके, हा काय झाला, मर्क्युरी क्लोराईडचा रोल झाला. देन नेक्स्ट क्वेश्चन, I have told you, name the apparatus used for arsenic limit test. So its name is Gadget test apparatus. Then question number 8 and question number 9. So question number 8 काय आहे, write the procedure for preparation of standard solution. So जर्नलमध्ये जी प्रोसिजर आहे अंडर द स्टँडर्ड सोल्युशन दॅट यू हॅव टू राईट डाऊन. अँड क्वेश्चन नंबर 9, राईट द प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ सोडियम ॲसिटेट टेस्ट सोल्युशन. सो जर्नलमध्ये जी काही प्रोसिजर आहे प्रिव्हियस पार्टमध्ये सुद्धा आपण बघितलेली आहे, दॅट यू हॅव टू राईट डाऊन. Then question number 10, in which forms arsenic impurities present in drugs? So that arsenic impurities that are present in the drugs in either the pentavalent form which is having the valency plus 5 or trivalent forms which is having the valency plus 3 depending upon the bonds present here. So two forms च्या impurities असतात, पेंटाव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला तर पेंटाव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत ह्या आर्सेनिकमध्ये प्रेझेंट असतात. पेंटाव्हॅलंट और ट्रायव्हॅलंट फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात इम्प्युरिटीज.
ओके, व्हेरी सिम्पल. देन नेक्स्ट 11 नंबरचं क्वेश्चन आहे, राईट द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ आर्साइन गॅस. और सिमिलरली दिस क्वेश्चन कॅन बी आस्क लाईक दॅट, राईट द केमिकल बेसिस. व्हॉट इज द केमिकल बेसिस ऑफ लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक. अशा ओके, हे दोन्ही क्वेश्चन असे आपण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द केमिकल बेसिस फॉर लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक. सो what you have to do, I have write down here, please see points in your lab manual under principal section starting from proposition 1 to proposition 4. तिथे अर्साइन गॅस फॉर्म होत असतो 1 to 4 इन्क्लुडिंग ऑल केमिकल रिॲक्शन्स, आणि जे एक्सप्लेनेशन आहे ते सगळं तुम्हाला जर्नलमध्ये स्टार्टिंग फ्रॉम 1 to 4 दॅट यू हॅव टू राईट डाऊन. अर्साइन गॅस तिथे फॉर्म कसा होतो, वी हॅड ऑलरेडी डिस्कस इन द प्रिव्हियस पार्ट. ओके, दॅट यू हॅव टू राईट डाऊन. Then next 12 number question, draw the well label diagram of arsenic limit test apparatus. So diagram lab manual मध्ये जी diagram आहे, I had explained you that diagram in previous part. So refer this video and draw this diagram or refer from your lab manual. Then next 13 नंबरचा क्वेश्चन आहे, वाय पोटॅशियम आयोडाईड दॅट इज KI इज यूज इन आर्सेनिक लिमिट टेस्ट. सो KI का यूज केला जातो, तो फर्स्ट ऑफ ऑल पोटॅशियम आयोडाईड हे काय आहे, रिड्युसिंग एजंट आहे तो. ओके, देन पोटॅशियम आयोडाईड इज कन्व्हर्टेड टू हायड्रोआयोडिक ॲसिड इन प्रेझन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. पोटॅशियम आयोडाईड कशामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, हायड्रोआयोडिक ॲसिड बरोबर इन प्रेझन्स ऑफ HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता इथे तुम्ही बघताय ही रिॲक्शन आहे लास्टला. KI म्हणजे काय आहे, पोटॅशियम आयोडाईड आहे प्लस HCl मीन्स इन द प्रेझन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. HClच्या प्रेझन्समध्ये रिॲक्शन होते ही in the presence of hydrochloric acid which reduces unreacted पेंटाव्हॅलंट आर्सेनिक टू ट्रायव्हॅलंट आर्सेनिक. आपण ह्याच्यामध्ये प्रिन्सिपलमध्ये आपण बघितलं होतं पेंटाव्हॅलंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, मीन्स AS5+ आर्सेनिक मीन्स पेंटाव्हॅलंट आर्सेनिक ॲसिड इंटू ट्रायव्हॅलंट आर्सेनियस ॲसिडमध्ये कन्व्हर्जन त्याचं होत असतं. सो पोटॅशियम आयोडाईडचं व्हॉट इज दिस रोल, पोटॅशियम आयोडाईड इज कन्व्हर्टेड टू हायड्रोआयोडिक ॲसिड याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं इन प्रेझन्स ऑफ वॉट, हायड्रोक्लोरिक ॲसिड. HClच्या प्रेझन्समध्ये रिॲक्शन होत असते ही, विच रिड्युसेस अनरिॲक्टेड पेंटाव्हॅलंट आर्सेनिक टू ट्रायव्हॅलंट आर्सेनिक. पेंटाव्हॅलंट मीन्स AS5+ इंटू द ट्रायव्हॅलंटमध्ये त्याचं काय होत असतं तर कन्व्हर्जन होत असतं. सो हा काय आहे, पोटॅशियम आयोडाईडचा रोल आहे. फर्स्ट ऑफ ऑल पोटॅशियम आयोडाईड हे काय आहे, रिड्युसिंग एजंट आहे अँड दिस पोटॅशियम आयोडाईड इज कन्व्हर्टेड टू हायड्रोआयोडिक ॲसिड अँड दिस रिॲक्शन इज ऑकर इन प्रेझन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड विच रिड्युसेस दिस अनव्हॅलंट पेंटाव्हॅलंट टू ट्रायव्हॅलंट. व्हेरी सिम्पल. देन नेक्स्ट 14 नंबरचा क्वेश्चन काय आहे, वाय लेड ॲसिटेड सोक कॉटन प्लग इज यूज इन आर्सेनिक लिमिट टेस्ट. लेड ॲसिटेड सोट कॉटन प्लग जो काही आहे हा का वापरतात आर्सेनिकच्या लिमिट टेस्टमध्ये. ओके, जे प्रिन्सिपलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. सो आपण जो झिंक यूज करतो टेस्टमध्ये, झिंक आपण ग्रॅन्युलेटेड झिंक वी आर यूजिंग इन दिस लिमिट टेस्ट. सो दॅट झिंक विच वी आर यूजिंग इन दिस टेस्ट दॅट मे हॅव सल्फाइड्स इम्प्युरिटीज. त्या झिंकमध्ये सल्फाइड इम्प्युरिटी असू शकते विच मे फॉर्म H2S. दॅट H2S मीन्स वॉट, हायड्रोजन सल्फाइड गॅस ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ नेझंट हायड्रोजन. ते H2S सल्फाइड गॅस फॉर्म करू शकते. मीन्स दॅट झिंक विच वी आर यूजिंग दॅट झिंक मे हॅव द सल्फाइड इम्प्युरिटीज अँड दिस सल्फाइड इम्प्युरिटी मे फॉर्म द H2S हायड्रोजन सल्फाइड ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ नेसंट हायड्रोजन, जेव्हा नेसंट हायड्रोजन फॉर्म होतो तेव्हा. सो दिस H2S हा हायड्रोजन सल्फाइड आहे मे ट्रॅव्हल अलॉंग विथ अर्साइन गॅस. H2S कोणासोबत ट्रॅव्हल होतो, अर्साइन गॅससोबत
ट्रॅव्हल होतो अँड हायड्रोजन गॅस अँड इट रिॲक्ट विथ मर्क्युरी क्लोराईड टू प्रोड्यूस द ब्लॅक स्टेन, आणि तो ब्लॅक स्टेन फॉर्म करू शकतो. मीन्स हा जर H2S फॉर्म झाला तर जेव्हा अर्साईन गॅस त्या ट्यूबमधून मीन्स होलमधून जेव्हा तो पुढे जाईल, सो तो काय होईल, हायड्रोजनसोबत मीन्स हायड्रोजनसोबत H2 सोबत स्टीम येतात त्या H2च्या आणि त्याच्यासोबत अर्साईन गॅस पुढे जात असतो. पण हा जर त्याच्या H2S तिथे फॉर्म झाला तर काय होईल, अर्साईन गॅस त्याच्यानंतर मीन्स हायड्रोजनच्या स्टेम आणि हे हायड्रोजन सल्फाईड जे फॉर्म झालेलं आहे ते काय होईल, ते हायड्रोजन सल्फाईडसुद्धा त्याच्याबरोबर येईल आणि ते त्या ट्यूबमधून जाईल अँड दॅट विल रिॲक्ट विथ मर्क्युरी क्लोराईड पेपर, आणि मग मर्क्युरी क्लोराईड पेपरसोबत रिॲक्ट होईल आणि तिथे तो ब्लॅक स्टेन फॉर्म करेल आणि पुढे फर्दर जी आपली रिॲक्शन होईल त्या फर्दर रिॲक्शनला तो इंटरप्ट करेल. सो this purpose of using this lead acetate soaked cotton plug is to trap any hydrogen sulfide generated. means hydrogen sulfide ला रोखणं, H2S जो काही तिथे फॉर्म होऊ शकतो. का फॉर्म होऊ शकतो, कारण झिंक जे आपण यूज करतो त्या झिंकमध्ये सल्फाईडच्या इम्प्युरिटीज असू शकतात. सो मीन्स त्याला रोखण्याचं काम, टू प्रिव्हेंट दॅट फॉर्मेशन ऑफ H2S, दॅट इज टू ट्रॅप दॅट हायड्रोजन सल्फाईड जनरेटेड, लेड ॲसिटेड कॉटन प्लग इज यूज. त्याच्यासाठी लेड ॲसिटेड कॉटन प्लग हा यूज केला जातो. मीन्स व्हॉट इज मेन, त्याचा पर्पज काय आहे, टू प्रिव्हेंट द ब्लॅक स्टेन अँड टू ट्रॅप द हायड्रोजन सल्फाईड जनरेटेड. आणि हायड्रोजन सल्फाईड कसा जनरेट होतो ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. ओके, सो दिस इज द क्वेश्चन्स विच आर इन युअर मॅन्युअल. हे काय आहेत, क्वेश्चन्स आहेत तुमच्या मॅन्युअलमध्ये, बेस्ड ऑन ऑल प्रिन्सिपल ओनली. प्रिन्सिपलच्या ह्याच्यावरतीच मेन क्वेश्चन्स आहेत, हे सगळे बेस आहेत. If you understand very well the principle, then in that you can easily answer this question. हे questions तुम्ही काय करू शकता, easily लिहू शकता. Okay, so write down these questions and answer in your practical notebook. practical notebook मध्ये हे question आणि answers लिहा. सी इथे हे काय आहे, हे बघा, ही रिॲक्शन आहे, हा लेड ॲसिटेड आहे, हायड्रोजन सल्फाईड आहे आणि तिथे मग तो लेड सल्फाईड फॉर्म करतो आणि त्याचं फॉर्मेशन जे काही आहे, हे फॉर्मेशन आहे हा तिथे काय करतो, प्रिव्हेंट करतो, मीन्स ट्रॅप करतो हायड्रोजन सल्फाईडला. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द आर्सेनिक लिमिट टेस्ट. ओके, इफ यू हॅव एनी डिफिकल्टी, काही समजलं नसेल तुम्हाला आजच्या प्रॅक्टिकलमधला कोणताही पार्ट, सी लिसन अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा ऐका. ते पहिला व्हिडिओ असेल किंवा आजचा हा क्वेश्चन आणि आन्सरचा डिस्कशनचा, लिसन इट अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा ऐका आहे. ओके, सो नाऊ वी विल स्टॉप ओवर हिअर. थँक्यू सो मच फॉर फुल्ली वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅपी लर्निंग, स्टे सेफ.